श्री स्वामी समर्थ अध्याय 3 श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयाध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरुक्ती, पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती मंगल वेडे सोडिले। मोहोळ माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त, तेतीची साकल्य वृत्त अल्पमती की विवर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदी समान। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी मागे परतने भाग पडे। टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनिया, स्वामी चालले उठोनिया, बहुत वर्जले सेवकांनी परीनच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। येथे एक अविंद होता तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता मा सिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती, स्वामींसी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले, जैसी कामधीनी आपुन बळे दरिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जय स्वामींचे वास्तव्य स्नान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती राहती, मौन धरिती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरीवरी बैसोन तपश्चर्या करिता ती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनातेश भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परिचयाचे चरण दुर्लभ सदविधी वाचन, किवियासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ। योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची रिकुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक अधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरिणी उदेले। ते पासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कुणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती। म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्ही श्रुत पायी आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवरिया। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आता सदिती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेवली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची। या सणा खाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला दुस्थित
दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्रांश्रुनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविली, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जैडली ती, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊली वंदिली, सोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूपराये, निराकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तुं शुभं भवती. अध्याय 4. श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थाय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, सोडोपचारे पूजावे, स्वामीने चरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन, योग्याभ्यास होम हवन, सांडूनी अवगाशीन नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ युती हाता, स्वामी चरित्र गात ऐकता, पुनरुक्ती चुकेल गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्याच्या दासी, नवविधी तत्पर सेविसी, ते धरिती मानव रूप, चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन आपण सहजाली तया घरी, कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे, सोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शनाईती, कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावी म्हणून या लग्ने, इति दूरदेशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाराते फसले, ऐसे आले किती एक, सर्वांशी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त का जास्त व अवतीर्ण, मानव रूपे जाहले, भक्तांतरी जे जे इच्छिती, ते ती राजपुरविती, दृढ चरणी जयाची भक्ती, त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटील, तया शास्ते केवेळे, नास्तिका प्रति तात्काळ, योग्य शासन करिता ती, महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पे, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हासोनी म्हणती जनासी, डोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नवे डोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षणे याचे अंगी, कोणतेही वसतसे, काय तुम्हा वेड लागले, वंदित डोंग्याची पाऊले, यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही, ऐसे तयानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते बेटीसी आले, तेव्हा केले नवलयक, पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले, एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, येथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शने छुजन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली, दर्शन घेऊन चरणाचे, मंगल नाव गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती,
कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाचे. कोणी नवसा ते करीती, कोणी आणून यादीती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता तत्संगती, तत्काल पालटे की कुमती, मनोनी कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुरल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थ्यानी त्या दिवशी पर्शन केला कासी, सूर्य जाता अस्त चलासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना, त्याची झाली विटंबना, दंडावया कुस्तीत जना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियोगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्ध्याय गोड हा.